बरोबर 1 वर्ष झालं कवा चहा नव्हतो पेलो, पण अशी कोणती वेळ आली की मला आज चहा प्यावाला. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघून जा. तर भावांनो, जय श्रीराम. मी हाय तुमचा गावाकडचा शुभ आहे. तर भावांनो, बराबर 9 वाजल्यात. आता 9 वाजल्यात आणि इथून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपण काही इथून बाहेर जाणार नाही. हे जा आपली खोली, हे जा आपलं सगळं. आणि 9च्या पुढे मग आपलं रेस्ट साठी थोडं देवळापाशी जायचं, मस्त दर्शन वगैरे करायचं. तर बघूयात कसं काय होतंय. थोडंफार काम चालूच राहणार, रेस्ट वगैरे होणार इथल्या इथं, पण घराच्या बाहेर जायचं नाही. तर भावनो, डेली स्टडीचा आज आपला आहे दुसरा दिवस. मोबाईलला सकाळ सकाळ इमान टाकलं आणि आपलं गाण्या चालू केलं. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटत नाही एवढं टेन्शन मध्ये गेला, पण तसा काय विषय नाही. काय होतंय माहिती का, सारखं ते पुस्तकाकडे बघितलं का नाही, ती झोप लागते. झोप घालवण्यासाठी मग तुम्हाला माहिती मी काय केलं, एक मस्त मध्ये फुलपत्र चहा आणला आणि मस्त थोडं फिरून आलो आणि आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला. आता दुपारी लेक्चर साठी मोबाईल उघडला होता आणि बघतो तो काय मरणाचं मिस कॉल लोकांचं पडलं. जर मी मोबाईल चालू ठेवला असतं मला किती मोठे डिस्ट्रॅक्शन आले. आता ज्यांचा फोन आला त्याला आपण सगळ्यांना मेसेज केले, पण एवढं सगळं केलं तरी पण एक डिस्ट्रॅक्शन परत सामोरे आले. पण असू द्या, काय हरकत नाही. ह्यांचं काम करून आपण परत नव्या जमान्याने तयारीला हात. मस्त मध्ये 4-5 वाजले होते, असलं वारं वगैरे सुटलं होतं. मग काय जरा खोलीच्या बाहेर येऊन बसलो, मस्त मध्ये आपलं खाटव लेक्चर बघत आरामशीर हवेत बसलो होतो. मग काय लेक्चर वगैरे झाले, मग फोन बंद करून ठेवला होता. परत 9 वाजता उघडला. हनुमान चालीसा पठण दिवसाचा शेवट. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तेव लोक उजागर, रामदूता तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नाम.